कादरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। प्रभाग क्रमांक 22च्या विकासाचा नवा इतिहास लिहिला गेला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सक्रिय सहकार्याने रामवाडीला तब्बल 1 कोटी रुपयांचा विक्रमी निधी मंजूर झाला। प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या सातत्यपूर्ण धडपडीचे हे फलित असून आंबेडकरी समाजासाठी हा दिवस विकासाचा निर्णायक टप्पा ठरला। या निधीतून डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन या 2 भव्य प्रकल्पांना प्रत्येकी 50 लाखांची भक्कम तरतूद करण्यात आली असून या दोन्ही योजनांचे भूमिपूजन विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला। दरम्यान यावेळी रामवाडी परिसरातील श्रद्धास्थान अंबाबाई मंदिरात तुळजापूरच्या तुळजाभवानी इतकेच भक्तांची अढळ श्रद्धा असून या देवीचे अण्णा बनसोडे यांनी दर्शन घेतले। दर्शनानंतर इच्छा भगवंताची परिवारातर्फे क्रेनद्वारे अण्णांना भव्य हार घालून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि राष्ट्रवादी पुन्हा या गाण्याच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी निनाद करत उत्साह शिगेला पोहोचवला। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक तथा आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव, प्रदेश सचिव इरफान शेख, आनंद मुस्तारे, युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, माजी नगरसेविका नूतन प्रमोद गायकवाड, संजय भडंगे, सुनील कांबळे, कार्याध्यक्ष चित्रा कदम, सेक्रेटरी प्रमोद भोसले, श्याम गांगर्डे, सागर कांबळे, संतोष गायकवाड, दीपक गायगवडी, महात्मा फुले प्रशालेचे गायकवाड मामा, राजू जाधव, शोभा गायकवाड, मीना गायकवाड, सरोजिनी जाधव, प्रमोला जाधव, डॉली जाधव, माऊली जरग यांच्या सोबतच राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार किसन जाधव, नागेश गायकवाड आणि चेतन गायकवाड यांनी केले। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या भिक्खूंच्या उपस्थितीत बौद्ध स्तोत्र पठणाने परिसर भारावून गेला। यावेळी बोलताना किसन जाधव यांनी रमाई घरकुल योजनेतील जाचक अटी तातडीने शिथिल करून वास्तविक गरजू लाभार्थ्यांना मदत मिळावी अशी सकारात्मक मागणी अण्णा बनसोडे यांच्याकडे केली। तसेच प्रभागात आणखी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमात आणखी एक महत्त्वाचा उपक्रम पार पडला। इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने तब्बल 2000हून अधिक महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला सामाजिक समतोलाचा आणि लोकाभिमुखतेचा सुंदर स्पर्श झाला। हा सोहळा रामवाडीच्या विकासाच्या दिशेने उचललेले सुवर्ण पाऊल ठरला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।